विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर कालपासून विदर्भात मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाऊस होत आहे। अमरावती जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर काल मोर्शी तालुका असेल किंवा चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस आला आणि या पावसामुळे जे आहे ते एकीकडे शेतकरी राजा सुकवला असला तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर नुकसान जर आपण पाहिलं तर चांदूरबाजार तालुक्यात झालेला आहे। चांदूरबाजार तालुक्यातील माधान असेल, ब्राह्मणवाडा, थडी, सोनरी आणि नानोरी या गावांना जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। अनेक पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। सध्या मी सोनरी गावातील एका कपाशीच्या शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो अक्षरशः कपाशीचं पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर या शेताला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केलेली आहे। सुरुवातीला पाऊस नव्हता तर अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील शेतकऱ्यांवर आल्याने अशातच दुसरीकडे आता पाऊस जर आपण पाहिलं तर मुसळधार पाऊस आला आणि त्यामुळे जे आहे ते कपाशीचं जे आहे ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। शेतकरी सध्या शेतामध्ये आलेले आहेत। आपण हे बघू शकतो अशा पद्धतीने पाण्याखाली जे आहे ते संपूर्ण कपाशी गेलेली आहेत। पाण्याचा निचरा या शेतातून होत नाही त्यामुळे जर आपण पाहिलं तर कपाशीचं नुकसान होणार आहे। सडण्याच्या मार्गावर संपूर्ण कपाशी आहेत। बेडच्या पद्धतीने या शेतकऱ्याने कपाशीची लागवड केली होती। हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। तिकडे जर पाहिलं त्या भागात देखील सोयाबीन आणि कपाशीचे शेत आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपल्या सोबत शेतकरी आहेत, युवा शेतकरी आहेत। यांचे या भागात संपूर्ण पिकं आहेत त्यांची पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेलं आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, किती एकरवर ही कपाशी होती, मोठं नुकसान झालेलं आहे? दादा, या 2 हेक्टरचा प्लॉट आहे। गेल्या काल रात्रीपासून जबरदस्त पाऊस चालू आहे। 8 वाजतापासून पाऊस चालू असल्यामुळे 7:30-8 वाजता बंद झाला। अक्षरशः अजूनही शेतातलं पाणी निघालं नाही, तुम्ही पाहू शकता। फार मोठं नुकसान होत आहे। अजूनही कुठलाही प्रशासनाची आम्हाला भेट नाही आणि ह्या पाण्याचा कुठेतरी विल्हेवाट लागावा, निचरा व्हावा, याच्यासाठी कुठले सरकारनं धोरण आखावं याची आम्हाला अपेक्षा आहे। पंचनामे झाले का? कारण नुकसान मोठं झालेलं आहे या चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा, थडी, सोनरी ह्या बाकी गावांमध्ये। नाही साहेब, कालपासून तर कोणी आमच्या बांधावर आलं नाही। आज तुमचा पहिला राऊंड का आम्ही तुमचे धन्यवाद मानतो का TV9 हे सर्वात प्रथम आमच्या बांधावर पोहोचली। तुम्ही अक्षरशः पाहू शकता का हा 2 हेक्टरचा प्लॉट आहे माझा, 6 एकरचा, 5.5 एकर जमीन आहे, पूर्णतः पाण्यामध्ये गेलेली आहे। आता या कपाशीचं होईल तरी कसं? पाणी निसरवण्याची काही शक्यता? काहीच नाही साहेब, तुम्ही पाहू शकता ना, अजूनही पाऊस चालूच आहे। पाऊस संततधार सकाळपासून सुरू आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। पाण्याचा निचरा होण्याची कुठली शक्यता नाही। असंच पाणी साचून राहिलं जे ते कपाशी भिजणार आहे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। किती एकरवर दादा पीक आहे, काय पीक लावलं होतं? ही पराठी लावली होती माझ्या शेतात। किती एकरवर पराठी आहे? ही 5 एकर। कुठे इथं शेत आहे? कोण्या भागात आहे? हेच शेत आहे। अच्छा, हेच शेत आहे माझं। तर पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। काल पाणी काहीच पाणी नव्हतं, सकाळपासून पाणी चालू झालं तर आज पूर्ण पाण्यातच आहे। अजून कोणी पण आम्हाला भेट दिली नाही। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत। दादा, कोण्या ठिकाणी तुमचं शेत आहे आणि काय नुकसान झालेलं आहे? बस यालाच लागून माझं शेत आहे, पण सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। सोयाबीन, तूर, पराठी सगळं नुकसान झालेलं आहे आमचं। प्रशासन अजून आमच्या बांधापर्यंत आलेलं नाही आहे आणि आमची कोणतीही दखल घेतली नाही आहे। आणि आता ह्या पिकाचं नुकसान झालं, आम्हाला सरकार देईल तरी काय याच्यावर आमचं लक्ष आहे। किती एकरवर कपाशी होती? या मागील वर्षी जर आपण पाहिलं तर कपाशीला भाव नव्हता, बोंडअळीचं संकट होतं आणि त्यावेळेस आता यावर्षी कपाशी होईल अशी अपेक्षा होती, परंतु नुकसान झालेलं आहे पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे। आमचं 2 एकराचं सोयाबीन तूर आहे, पण तूर सुद्धा मरण्याच्या अवस्थेत आहे आणि पराठी पाण्याखाली गेल्या असल्यामुळे मागच्या वर्षी बोंडअळीने नुकसान झालं आहे, यावर्षी पाण्यामुळे नुकसान झालेलं आहे। तरी आम्हाला सरकारनं काहीतरी मदत द्यावी आणि मदत काय देईल याच्यावर आमचं पूर्ण लक्ष राहील। नक्कीच मदतीची मागणी केलेली आहे। बांधावर अजून कोणी आलं नाही असं शेतकरी म्हणतात। मी पुन्हा एकदा दाखवतोय, कपाशी अक्षरशः जे आहे ते पूर्ण झोपून गेलेली आहेत। या मातीचे बेड तयार केले, बेड पद्धतीनं लागवड केली होती शेतकऱ्यांनी आणि अक्षरशः जे आहे ते हवा सोसाट्याची होती आणि सोबतच पाणी देखील आलं। पाण्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या भागात कपाशी असेल, तूर आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे। अक्षरशः टोंगाड्या एवढं पाणी जे आहे ते या शेतामध्ये आहे। तलावाचं स्वरूप या भागातील शेतांना आलेलं आहे, त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे। त्यामुळे सरकारने जे आहे ते पंचनाम्याचे आदेश दिले पाहिजे आणि तात्काळ मदत दिली पाहिजे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत धातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, चांदूरबाजार, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.